जय हिंद मित्रांनो. बघा, आता भरपूर जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहेत. ग्राउंड झालेत, भरपूर मुलांनी आता ग्राउंडची प्रॅक्टिस सोडलेली आहे. पण मला या सर्व मुलांना एकच सांगायचं आहे का तुमची जी ग्राउंडची प्रॅक्टिस आहे तुम्ही ती डायरेक्टली सोडू नका. कारण की पुढे तुमचं SRPFचं ग्राउंड सुद्धा बाकी आहे. बघा, तुम्ही जिथे फॉर्म भरलाय तिथे तुम्ही समजा 4 ठिकाणी फॉर्म भरलाय तर 4ही ठिकाणी तुम्ही तुमची पोस्ट काढली पाहिजे. ही तुमच्या धमक ठेवायची. आता नोकरी मिळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचं 100% ग्राउंड द्या आणि 100% तुमच्या पेपराला तुम्ही बसलेच पाहिजेत. म्हणून तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही डायरेक्टपणे सोडू नका. आता SRPF वरणगाव हा ग्राउंड छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. संभाव्यतः तारीख मार्चच्या 15 तारखेनंतर बहुतेक करून SRPFचे ग्राउंड चालू होतील. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे का तुम्ही आता जे ग्राउंड वगैरे सोडलं असेल ते ग्राउंड चालू ठेवा. भले जास्त वेळ नका करू, भले दिवसातनं एक एक तास करा, चालेल. पण तुमचा जो ग्राउंड आहे तो सोडू नका पूर्णपणे. कारण की तुमचा आता पेपर जिल्हा पोलीस शिपाईचे पेपर पण आहेत. ते झालं का तुमचं लगेच SRPFचं चालू होईल. म्हणून तुमची जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू चालू ठेवा. अशा टिप्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की जॉईन व्हा. तुम्हाला अशाच वेळोवेळी चांगले अपडेट भेटतील. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या पेपरासाठी आणि येणाऱ्या SRPFच्या ग्राउंडसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. जय हिंद.